चला दोन्ही संघ पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे कारण दोन्ही टीमचे 12वे खेळाडूच इकडे आले नाहीयेत. चला यस, मॅच स्टार्ट करा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा, बॉल सरळ चाललाय फास्ट फील्ड मध्ये. धावा मिळतात 4. पहिल्या बॉलवरती चौकार. चला रोहित दादा विजय आलेले आहेत, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. थँक्यू. बॉल तयार झाला. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर आहेत खरे, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आदरणीय शिवाजीदादा सोमार्डे, संतोषदादा सोमार्डे आणि लक्ष्मणदादा सोमार्डे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम या आपलं आम्ही या भैरवनाथ चषकामध्ये करतोय. शब्दसुन्नांनी हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडेसे जर का आपण पाहिलं तर चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तिकडे बॅकअपला प्रोटेक्शन होतं. वेगवान तिकडे क्षेत्ररक्षक बॅकअपला आला आणि या मुवमेंटला बॉलला सेव्ह केलं जात आहे. धावफलकावरती आतापर्यंत 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपला, अजूनही 1 चेंडू शेष आहे. पाहूया पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका टर्न केलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. श्री इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एम्पायर धायटी संघ संपूर्ण पहा, खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. भैरवनाथ चषकाचा हा थरार आहे, 16 आनंदाचा. गजर क्रिकेटचा 16 भैरवनाथ चषकाचा आणि सुपर डुपर आयोजन आहे, अफलातून आयोजन आहे. खरं तर मी तर म्हणेल हा वर्ल्ड कप आहे ज्या पद्धतीने आयोजन केलंय धायटीकरांनी. दीपक आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया दीपक दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता इथून मात्र तयार होईल. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. चला वेळ कमी घ्या दीपक भाऊ, विनंती आहे फिल्डिंग करणारा संघ. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगलाय, ताकद नजाकत अप्रतिम स्ट्रोक. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4, चौकार.
बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने हाताळला जाणार. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत इकडे पहा रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि पहा 3 धावा या बॉलवरती इथून मात्र काउंट केल्या जात आहेत. 3 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती देखील वाढ आपण पाहताय. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती सध्या उभा आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बाद झालाय. नवीन खेळाडू विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही खरं तर दीपकच्या स्पेल मधील 2 चेंडू शेष आहेत. पाहूया हे 2 चेंडू आता कशा रीतीने इथून हाताळले जाणार आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल फटका तर दमदार आहे. तिकडे पहा मिड ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि इकडे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. रामदादा सावंत यांचा खरं तर संघ सध्या फिल्डिंग करतोय. शिवनेरी बॉईज जुगायवाडी हा संघ खरं तर फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामदादा यांच्याबद्दल आम्ही आवर्जून उल्लेख करू. बॉल तयार झाला. आणखीन एक चांगला बॉल. इकडे पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत आणि हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पब्या दरम्यानचा पुढचा बॉल. आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज देखील तयार होतोय. दीपक आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत आला. 4 बॉलमध्ये फक्त 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. यावेळेला पहा लॉर फुलटॉस आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये प्रोटेक्शन. इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. रन्स आपण पाहतोय 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. एकोणीस धावा 19 धावा धावफलकावरती. निलेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये निलेशला इकडे पाचारण केले जात आहे. पास स्क्रीन वरती रामदादा यांना दाखवलं जात आहे. आज खरं तर जुगायवाडी या टीमला ते रिप्रेझेंट करतायत. यावेळेला देखील लाईन चांगली होती. पंतांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा आला. खरं तर रामदादा सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाला विसरून खरं तर त्यांनी सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेटवरती प्रेम दाखवलं. सोपं नसतं मित्रांनो.
संपूर्ण तालुक्याला मात्र त्यांनी एकत्रित आणलंय आणि आज जर का पाहिलं तर एकीचं बळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेला बॉल हवेत आहे, पकडला जातोय, झेल विकेट आली आहे आणि या मुमेंटला पहा, बॅटर क्या बात आहे. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. ओ माय गॉड, जोपर्यंत अंपायर डिसिजन देणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकणार नाही. आणि आता पंचांनी डिसिजन दिला की हा षटकार फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला, कारण अगोदरच फिल्डर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा होता आणि त्याने बाहेरून हा झेल पकडला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. बाउंड्री लाईनचा तिकडे अंदाजच घेता आला नाहीये त्या फिल्डरला आणि षटकाराच्या साह्याने आता 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल या वेळेला देखील इकडे पहा, या बॉलला फक्त खेळून काढलंय आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय. तो धडपडतोय, तो लंगडतोय, तो थोडासा अनफिल्ड आहे, तरी सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरलाय. शुभमला खरं तर सॅल्यूट आहे. 10 बॉलमध्ये 24 धाव्यांचं योगदान त्यानं मात्र आपल्या विरेवाडी गावासाठी दिले या मॅचमध्ये. हे असे खेळाडू तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्येच पाहायला मिळतील मित्रांनो. यावेळेला देखील स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्नांना सलाम आहे. खरं तर शुभम या खेळाडूच्या वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, त्यानंतर बाहेर पडतो. तीच दहशत, तोच जरारा घेऊन. पराभवाने माणूस कधी संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. वॉट स्ट्रोक, काय फटका सजवलाय. ऑन साईडला फटका टर्न केलाय, फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आता आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल. खरं तर आगळा वेगळा नियम आहे मित्रांनो. पहिल्यांदा ज्या वेळेला क्रिकेट डेव्हलप झालं नव्हतं त्यावेळेला देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये असं क्रिकेट खेळलं जात होतं. 5 बॉलचं षटक असायचं, कारण वेळ कमी असायचा आणि हेच 5 बॉलचं षटक आहे. यावेळेला देखील इकडे पहा, एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 पंचमचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा धावफलकावरती, 1 गडाच्या मोबदल्यात. आता सचिन आलाय गोलंदाजी मार्क वरती. बघा सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार. सचिनचा हा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, फिल्डर आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथून मात्र यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. वेल प्लेट. एकटा वाघ लढतोय या मॅच मध्ये. शुभमला खरं तर सॅल्यूट आहे. 11 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान त्यानं मात्र दिलंय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात. कॅच ड्रॉप झाली. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही विनंती करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आता तुम्ही इकडे लगेच टॉससाठी यायचं आहे. पाडेकर वाडी आणि भेरेवाडी टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला देखील इकडे पहा, स्क्वेअर कट, स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा इकडे पूर्ण झाल्या.
2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपण पाहतोय. आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न, इकडे शांत ठेवलाय, स्ट्राईक हवी आहे. परंतु इथे जर का आपण पाहिलं तर चला बॅटर सेफ असणार आहे भाऊ. चला या आयसीसीचा तो नियम आहे. बॉलर तयार झालाय पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या बळीला देखील इकडे पहा पंचांचा निर्णय येतोय की ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. चला बेरेवाडी आणि पाडेकरवाडी कॅप्टन टॉससाठी या. पाडेकरवाडी टीमचे कर्णधार इकडे यायचा आहे. 35 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही एक बॉल शेष आहे पहिल्या सत्रातील. लॉफ्ट केलाय, स्ट्रोक चांगला आहे, वंडरफुल फटका. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी केली आहे. वेल प्लेड शुभम. तो खर तर लंगडत होता, तो धडपडत होता, परंतु बॅटिंग पहा किती क्लास केली आहे. 14 बॉलमध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. वेल प्लेड शुभम. असे खेळाडू खरं तर तुम्हाला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्येच पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने पहा इनफिल्ड असून सुद्धा शुभमने काय बहारदार खेळ दाखवला. जबरदस्त कामगिरी. 41 धावा झालेत आणि 42 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. भेरेवाडी आणि पाडेकरवाडी टॉस केला जाणार. यस येऊ द्या डीजे मास्टर. हो धन्यवाद डीजे मास्टर. आज खरं तर रविवारचा दिवस, खंडोबाचा दिवस आहे आणि आज जर का आपण पाहिलं तर सुपर डुपर स्पर्धा आहे. खरं तर भैरवनाथ चषक 2026. 42 धावांचा आता पाठलाग इकडे करायचा आहे. पाहूया या 42 धावांचा पाठलाग इथून मात्र जुगायवाडी टीमच्या माध्यमातून कशा रीतीने केला जाणार हे देखील पाहिलं जाईल. टॉस देखील इथून मात्र केला जाणार आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. भेरेवाडी आणि पाडेकरवाडी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. टॉस आता इकडे केला जात भाई.
जुगाईवाडी संघ. रामदादा तुमचा एक खेळाडू पाठवा ज्यांना सर्व खेळाडूंची नावं माहिती असतील. आलेला आहे. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार. क्या बात आहे. धन्यवाद डीजे मास्टर. शिवमय वातावरण डीजे माध्यमातून केले जाते. डीजे नितीन गिरवले गावचे आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट केले. बॉल हवेत आहे. आणि इकडे सुद्धा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आला. खरं तर चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत रन्स आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. सुनील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गणेश पहा चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या बॅटमन आलेत. बॉल तयार झालेत. यावेळेला बॉल हवेत. विकेटची संधी आहे. फिल्डर बॉलच्या खाली त्यानं पकडला झेल. विकेट आली आहे. 2 चौकार आल्यानंतर सुनीलनं केले कमबॅक. बॅटर बाद. ठोक डीजे. यस थँक्यू. खरं तर 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विसावलाय. इंडियन नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय संतोष. 42 धावांचं लक्ष आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल सुनील. यावेळीचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप झाली. कॅच इथून मात्र ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो कॉमेंट्री करतो झकास त्याचं नाव आहे आकाश. व्हॉइस ऑफ कोयना. खरं तर ज्यांना सर्वांचाच अभिमान वाटे त्याचं नाव आहे आकाश काटे. आणि आकाश काटे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम सर. या सरचे स्वागत आहे. बॉल तयार झाला. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणि इकडे सुद्धा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून झाली. पहिल्या पंचमचा खेळ संपला आणि धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल.
या वेळेला देखील फटका दमदार आहे. बॉल हवेत आहे आणि फिल्डर बॉलच्या खाली धावतायत आणि या मुमेंटला 2 धावा पूर्ण झाल्यात. चार धावेच्या मदतीनं खरं तर पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. यावेळेला देखील फटका दमदार आहे. ओ बरोबर आमच्या भैरवनाथ चषकाच्या ट्रॉफीला मान वंदना देणारा फटका होता. आयोजक पहा धडकन उठले, कारण ही ट्रॉफी मित्रांनो जीव की प्राण आहे आणि या मोमेंटला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो बा. षटकार आला. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतील. पंच यस पंचांच्या नजरेमध्ये हा गोलंदाज इकडे सापडलेला आहे. पंचांनी त्यांच्या बॉलिंग वरती आक्षेप घेतला आणि पहा या बॉलवरती 9 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. फ्रीटचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, परंतु फ्रीट होती. बॅटरला पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची संधी मिळेल. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर पहा बॉलच्या खाली आणि इकडे सुद्धा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश जो चांगला खेळ दाखवत होता तो आता इथून मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना होतोय आणि निलेश आता इथून मात्र बाद झाला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल वड स्ट्रोक. काय फटका सजवलाय. जो सोडतो गोलंदाजांना घाम त्याचं नाव आहे राम आणि राम सावंत अध्यक्षांच्या बॅटमध्ये तडाखा. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू. काय फटका खेचला. एक मारा लेकिन सॉलिड मारा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस. तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी राम दादा यांना करू शकणार नाही आणि रामच्या बॅटमध्ये आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल चौकार. 32 धावा 32. थँक्यू. आता विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. येणारे 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 10 धाव्यांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण आहे.
बॉलर पुन्हा एकदा आता तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेला देखील लाईन चांगली होती. रन घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल ठरलाय. दुसऱ्या धावेची मांग आहे. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि बॅटर बाद झालाय. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. आमचे पुण्यावरून स्वप्नील दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वप्नील दादा या आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. ओ बॅट हातातून निसटलीये. खरं तर हँडल जिकडे पकडतो बॅट आपण तिथे ही बॅट निसटली. ही फक्त बॅट नाहीये तर आमचा जीव की प्राण आहे. लगेचच खेळाडूने चुंबन घेतलं. जगण्याचा श्वास म्हणजे ही आमची बॅट आहे. ध्यास म्हणजे आमची ही बॅट आहे. ही लक्ष्मी आहे आमची बॅट. आणि पहा बॅट हातातून निसटल्यानंतर त्या खेळाडूने चुंबन घेतलं. हे प्रेम आहे आपल्या बॅटवरचं. यावेळेला फटका दर्जेदार आहे. कडक बेधडक बॉल सीमा पार चौकार. सकाळच्या सत्रामध्ये मोबाईलच्या ऐवजी अध्यक्षांनी बॅट चार्जिंगला लावली होती की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काय फटकेबाजी केली जाते. राम सावंत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतंय. विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. ओ लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडल्या जातात. 3 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला देखील आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दोन धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल तयार झाला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. राम दादांनी खरं तर या मॅच मध्ये अवघ्या 4 बॉलमध्ये 14 धाबा उभारल्यात आणि त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. तो पण नसतं बघा आकाश भाऊ. स्वतःच्या संसाराला बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी खरं तर रामदादा यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आणि जर का आपण पाहिलं तर जो दुसऱ्यांचा विचार करतो तो मात्र नक्कीच पुढे जात असतो. आणि पहा हा सामना जिंकलेला आहे. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी या टीमने अभिनंदन वेल प्लेट. या मॅच मध्ये खरं तर अफलातून खेळ करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही थोड्याच वेळात देणार आहोत. चला या 4 बॉल मध्ये